नमस्कार सगळ्या ताई भाऊंना आदरपूर्वक नमस्कार. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तसंच बाल गोपाल यांनाही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर यूट्यूब चॅनल खोलण्यामागचा उद्देश तसे दोन कारण आहेत. की पहिलं म्हणजे की प्रत्येक महिलाला वाटतं की आपण काही ना काही करावं, पण कॅमेरासमोर यायला म्हणजे सगळे अशा डेअरिंग करत नाही. माझंही तसंच झालं होतं. तर चॅनल खोलू का नको, ब्लॉगिंग चॅनल, व्हिडिओ अपलोड करू का नको, मला असं झालं होतं की पण याच्यात म्हणजे माझ्या मुलीने पण मला प्रोत्साहन दिला. 9वीला आहे ती. तर मम्मी तू चॅनल खोल, रेसिपी पण टाक, तुला चांगले व्हिडिओ म्हणजे रेसिपी चांगली येते तुला, तर तू टाकत जा. किंवा रोज केंद्रात जाते, मीटिंगला जाते, तर माऊलींचं तर ते माऊलींचं हितगुज होतं किंवा मग आपल्या केंद्रात चांगले मार्गदर्शन करतात, तर हे व्हिडिओ तू टाकू शकते. तर हो, तर मला पण असंच वाटतं आहे, मनापासून वाटतं आहे की कारण जे मी केंद्रात ऐकते, रोज आरतीला गेल्यावर आमचे ज्येष्ठ सेवेकरी काका मार्गदर्शन करतात, त्यावेळेस अत्यंत म्हणजे सेवेकऱ्यांचे खूपच प्रचंड असे अनुभव आलेले असतात. तर ते असं वाटतं की आपल्यापर्यंत न ठेवता तुमच्यापर्यंत पोचावं, प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत. कदाचित सेवेकरी असो किंवा नसो, तर प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात आपला हा स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार व्हावं. तर प्रत्येकाला अनुभव यावा. जसे मला येतात, इतर सेवेकऱ्यांना पण येतात, तसेच प्रत्येकाला यावे. कारण शेवटी जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर विज्ञानाला अध्यात्माची जोड ही असलीच पाहिजे. तर मला हे नेहमी वाटतं. आणि दुसरं कारण म्हणजे की प्रत्येक स्त्रीने म्हणजे जसं महिला वर्ग आहे, तर आपण बाहेर तर जाऊ शकत नाही कुठं कामाला, तर घर बसल्या आपण रेसिपीच्या चॅनल खोलू शकतो. तर असं केलं पाहिजे प्रत्येकाने. तर मी चॅनल खोललेलं आहे. तर मी ह्या चॅनलवर रेसिपी, परत माझ्या मुलीला ड्रॉइंगची खूप आवड आहे, अभ्यासाची पण तशीच, तर तिचे पण ती शॉर्ट व्हिडिओमधून किंवा लाँग व्हिडिओमधून तर ते ब्लॉग अपलोड करत जाईल. व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुमच्या मुलींना पण मुलींना घेता येईल अशी व्हिडिओ ती अपलोड करत जाईल. तर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची खूपच गरज आहे. शेवटी कमेंट छान छान आल्या की व्हिडिओ बनवायला पणच छान वाटतं. तर बघा, आता मी तर ही मोठी डेअरिंग केलेली तुमच्यासमोर पण बोलायची. तर असं आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं तर आपल्या मिस्टरांच्या कामामध्ये आपला पण खारीचा वाटा असावा. तसंच मलाही वाटतं आपल्या मुलांसाठी, मिस्टरांसाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे. तर ह्यामागचं हे पण उद्देश आहे. तर आणि स्वामी सेवेचे तर अनुभव इतके आहेत, तर प्रचंड अनुभव आहे. तर एका ताईंचा अनुभव आलेला आहे, इगतपुरी घोटीच्या ताईंचा. सिद्धमंगल स्तोत्र पूजन, पादुका पूजन चालू असताना तर त्यांना प्रचंड असा अनुभव आलेला आहे स्वामींचा. तर खूपच अंगाला काटे आणणारा अनुभव आहे. मी तो आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्यापर्यंत तो नक्की तो व्हिडिओ त्या ताईंच्या तोंडून मी तुमच्यापर्यंत अपलोड करेल. कारण त्यांनी स्वतः तो अनुभव केंद्रात सांगितलेला आहे. तर मी तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर हे बघा, म्हणजे प्रत्येकाला तर यूट्यूबवर येणं आणि कॅमेरासमोर येणं हे प्रत्येकासाठी म्हणजे खूप कठीण असतं. कारण म्हणजे खूपच आपण डायरेक्टली असं कॅमेरासमोर आपल्याला म्हणजे सवय पण नसते आणि काही गोष्टींची आपल्याला आवड पण असते. तर मग अशा ह्याच्यात काय करावं की आपण लोकांपर्यंत आपल्याला जे माहिती आहे, जे ज्ञान आपल्याला देता येईल ते आपण द्यावं. पण मग प्रश्न कॅमेरासमोर यायचा अडतो. पण ठीक आहे, तर मी डेअरिंग केलेलीच आहे इथं. तर मी माझ्या या ब्लॉग चॅनल सुनीता हर्षू या ब्लॉग चॅनलमधून तर तुमच्यापर्यंत आध्यात्मिक व्हिडिओ पण चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल. कारण जसा मला स्वामी महाराजांचा अनुभव आहे, तर प्रत्येक सेवेकऱ्यांना येतो. कारण एवढे प्रचंड गर्दी असते. मी इतके व्हिडिओ अपलोड केलेले आहेत 3-4 व्हिडिओ अपलोड केले. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन आपल्या सुनीता हर्षू या ब्लॉगमध्ये जाऊन चेक करू शकता नक्की. तर खरंच प्रचंड गर्दी असते. तर ही गर्दी अशीच नसते. स्वामींचे अनुभव आल्याशिवाय इतकी प्रचंड गर्दी राहू शकत नाही. तर मी तर म्हणेल आपल्याला 3 आरत्या, 11 माळी या रोज का करावा? कारण याच्या मागचं बी काही प्रत्येक सेवेमागचं काही ना काही कारण आहे. तर 11 माळी आणि 3 अध्याय वाचल्याने
आपला स्वतः स्वामी महाराज योगक्षेम चालवतात हे हे तितकंच खरं आहे आणि महाराजांचं अस्तित्व आहे ते फक्त आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. बस प्रत्येक वेळेस आपल्याला स्वामी काही ना काही अनुभव देत असतात. तर मलाही खूप अनुभव आलेले, माझ्या मुलीबद्दलचे पण अनुभव आलेले. माझी मुलगी अक्षरशः मरणाच्या दारातून वापस आलेली, ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे. अगदी आम्ही अपेक्षा पण सोडून दिली होती. शेवटच्या क्षणात अगदी चमत्कार केला स्वामींनी खूपच. तर मी तो व्हिडिओ पण तुमच्यासमोर नक्कीच अपलोड करेल आणि शेअर पण करेल. तर कसा स्वामी महाराजांनी अगदी आम्ही आशा सोडलेली होती, रडबंबल सुरू होऊन गेली होती, अशा परिस्थितीत बी माझी मुलगी स्वामींनी कशी मला परत दिली, तर मी हा अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्ही फक्त मग तुमची मला साथची गरज आहे आणि आपला चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही पोचवा, आपल्यापर्यंत न ठेवता. कारण जे मी व्हिडिओ अपलोड करेल ते कारण मी चांगल्यासाठीच अपलोड करेल, कारण मला जे चांगलं येतं तर मी ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल ही मी आशा व्यक्त करते. आणि माझ्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल, तर भलं होत असेल, तर मला नक्कीच याचा अभिमान वाटेल. तर श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तर अशीच साथ मला राहू द्या हीच विनंती करते मी. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करत जा. येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत जा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.